बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान. प्रकरण 7. होळीच्या दिवशी मराठ्या बामणांच्या घरी पुराणा वरणाचं जेवण असायचं, तर आमच्या वाडीवर वरणे पावटे शिजायचे. शिमग्याच्या दिवसात पावट्यांचं पीक यायचं. डाळ भात, उकडलेल्या पावट्याच्या शेंगा किंवा पावट्याची उसळ खाऊन संध्याकाळी काळोख पडायच्या सुमारास शंभूच्या देवळापुढे सहानेवर जमायचो. तिथं नाचणारी पालखीने त्यानंतर उभे राहणारे खेळे बघायला धावायचो. जाताना धुळ्यात अंतरायला गोंदपाट आणि पांघराला फाटक्या गोधडे न्यायचो. पालखी नाचवण्यावरून मारामारी सुरू झाली की बसायला घातलेली गोंदपाट वगैरे हिसकावून दूर पळायचो. भांडणाची निर्वानिरव झाली, कालवा थंडावला की पुन्हा धुळ्यात बसकार घालायचो. मार खाल्लेली झिंगलेली आमची काही तरणी ताठी पोरं आमच्या बसकारावर हलाहलाच्या जनावरासारखी तडपडत तळमळत पडलेली असायची. त्यांच्या आया रडत भेकत त्यांच्या तोंडावर हात फिरवत त्यांना पोटाशी घेण्याचा प्रयत्न करायच्या. ती पोरं सुजलेली लाल डोळे ताणून काहीतरी असंबंध बोलायची, शिव्या वगैरे द्यायची. उठून उठून पुन्हा पालखीकडे जायची. त्यांच्या आया बहिणी त्यांच्या मार्गात आडव्या पडायच्या. हे सगळं नाटक खेळे उभे राहीपर्यंत चालायचं. पांढरी पायघोळ बाराबंदीनी झिरमिळ्यांची बसक्या टोपलीसारखे पगडी घातलेले 20-25 खेळे गळ्यातले टाळ वाजवत पयल नमन करत दोन्ही अंगावर एका लयीत झुलायचे. मृदुंग गळ्यात घातलेले दोघेजण मृदुंगावर कडाडून बोटं मारत उंच उड्या घेत पुढे नाचायचे. मग गणपती, संकासूर, तुंबरू वगैरे मुखवटे नाचून जायचे. मग गुरुजी आणि विद्यार्थ्यांचा विनोदी संवाद व्हायचा. गुरुजी विद्यार्थ्याला विचारत, तुझं वय किती? तो सांगे, माझ्या 2 वय. गुरुजी सांगत, तुझी पाठी दाखव. तो शेणाची पाठी दाखवी. हसून आमच्या पोटात दुखे. त्यानंतर आम्हाला प्रतीक्षा असायची ती चंद्रसेन राजाच्या वगाची. वर मोकळं आकाश, बाजूला धडाडून पेटणारी होळी, चमचमत्या दीपमाळ्याआडचा देऊळ, समोर उभी असलेली खेळ्यांची फळी, रात्रीची थंड हवा, वर खळं पडलेलं पूर्ण चंद्रबिंब, सुंदर चांदणं असं वातावरण भारलेलं असायचं. पण कुणी ना कुणीतरी खाल्लेल्या पावट्याच्या शेंगांचं अधूनमधून गॅस सोडायचं आणि मग नाकाला पदर लावून बायका शिव्या द्यायच्या. कोण रमेलं कुसलं, जल्ल मेल्याचं तो आणतं, किंवा जल्ली मेल्याची गांडती असंही म्हणायच्या. सगळीकडे खसखस पिकायची. बघता बघता चंद्रसेन राजा दिमाखात यायचा. चमचम करणारी झालर लावलेले पोशाख, तलम शेले, सोनेरी वरखाचे झगमगते मुकुट, बाजूबंद, मण्यांच्या माळा, कानात कुंडलं, पायात चढाव, हातात तलवारी असे राजे लोक नाचत यायचे. सूत्रधार गाऊन सांगायचा, चंद्रसेन राजाकडे चंद्र सूर्य पाणी भरतायत, त्याला यक्ष गंधर्व वारा घालतायत वगैरे. मग चंद्रसेन राजाची उपवर स्वरूप सुंदर कन्या लीलावती तरुणांची मनं मोहून टाकायची. स्वयंवरात ती ज्या राजकुमाराला माळ घालायची तो राजकुमार माझ्यासारख्या कोवळ्या पोरींचंही हृदय काबीज करायचा. इतकं की त्यानं चल म्हटलं असतं तर आपण त्याच्या मागे गेलो असतो असं वाटायचं. त्यानंतर कितीतरी सोंग नाचून गेली तरी त्या राजकुमाराची भुरळ डोळ्यांतून उतरत नसे. हळूहळू डोळे पेंगळून जायचे, झोप यायची आणि मग अचानक ढोल ताशे जोरजोरात बडवले जायचे. सगळीकडे आरडाओरडा व्हायचा. बायका ओरडायच्या, पोरांनो उठा उठा, बघा रावणाची फली आली, रावणाची.
रावण आला, ता बघा तिकडे रावण नाचताय. आणि अंगाखाली अंतर कसा कसा खेचून घ्यायच्या. ढोल ताशांचा आवाज इतका प्रचंड असायचा की हृदय नुसतं उडून उडून घशाशी यायचं आणि डोळे फाड फाडून आम्ही रावणाकडे बघायचो. सगळे उठून उभे असायचे. गर्दीत आम्हाला दिसलं नाही तर बाया बापे आम्हाला उचलून उचलून रावण दाखवायचे. ढोल ताशांच्या कडाडत्या तालावर पेटलेल्या पलित्यांच्या उजेडात 10-12 फूट लांबीच्या फळीवरची 9 तोंड डोक्यावरच्या मुकुटावर तोलत धिप्पाड अंगाचा रावण दोन्ही हातात तलवारी घेऊन पाय फाकून फाकून धुळा उडवत नचत यायचा. तोपर्यंत पार उजाडलेलं असायचं. रावण नाचत असायचा तेव्हाच आम्ही मग सगळे घराकडे निघायचो. निघता निघता विस्कटलेल्या खेळ्यांच्या फळीमधून दिसणारा सोंग उतरलेला रात्रीचा चंद्रसेन राजा, त्याची उपवर कन्या आणि मनात घर केलेला राजकुमार अंगावरचा पोशाख काढून रंगल्या भिसूर तोंडानं बोडक्या डोक्यानं रस्त्यावर आलेले दिसायचे. पण तशा अवस्थेतही राजकुमाराच्या रात्रीच्या छबीला जराही का लागत नसायचा. बायकांच्या अंगात रात्रीच्या जागरणानंतरही विलक्षण उत्साह असायचा. कधी एकदा घरी जाऊन घरचा भाकर तुकडा करून मराठ्या बामण्यांच्या आणि कुळवाड्यांच्या दारात सर्वांच्या आधी सण मागायला जाऊ असं सगळ्यांना झालेलं असायचं. एखादी सांगायची, गस्त आली म्हणजे गेल्या वर्षी अमकी तमकीच्या मिरच्यांना बाबलीचं कुंपान मी एकट्यानं घालून दिलाय. तवा ती रान माझ्या हातावर मुतली सुद्धा नाही. पर आज मी त्याला सोडणार नाही. 2-3 दिवसांना पुरल असं जेवण मी मागणार हाय. अशी मग कुणी कुणी मोलमजुरी केलेली असायची. बांबूच्या टोपल्या परड्या दुरड्या करून दिलेल्या असायच्या. त्याची परतफेड म्हणून उरलं सुरलेलं आणायचं असायचं. ढोल वाजवणं, ढोरं ओढणं, वर्दी देणं अशी महारकीची कामं करणारी घरं हक्कानं मागायला जायची. वाडीतल्या बायकांबरोबर आमच्या घरातून आमच्या चुलत भावजयाही पार्वती आणि विटा टोपली घेऊन जायच्या. खरं तर आमचं घर गोसाव्याचं. वडील मास्तर, त्यामुळे घरात अन्नाला कमतरता नव्हती. उलट आमच्या घरात धुळवडीच्या दिवशी कोंबड्या बकऱ्याचं मटण शिजायचं. मडकभर भात व्हायचा. थोरली बाय चांगल्या पायलीभर पिठाचे वडे करायची. तरी तिच्या सुना गावात सण मागायला जायच्या. बाबांना ते कळलं की बाबा भडकायचे. जळलं यांचं डोंबल ते, यांची ही विकेची लक्षण जाणार कधी. सांगा त्यांना तसलं घरात काही आणू नका आणि आम्हाला तुमची तोंडही दाखवू नका. असाच रागा बाबा करायचे. तर या दोघी पाठच्या दाराला उभ्या राहून खुदू हसत आम्हाला सांगायच्या, मेल्यानू जा तिकडे बापसा जाऊन सांगा म्हणाव आम्हाला पुरणाची पुली खायला हवी म्हणून ते आमच्यासाठी सण मागाया जात्यात. जा सांगा. त्या असं म्हणाल्या तरी प्रत्यक्षात त्यांना कधी पुरणाची पोळी आणली नाही. आणले ते शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा भातच. काही बायका खूप दूरवरची घरं घेत जात. आमटी खीर अशासाठी वेगवेगळ्या चरव्या तांबे पातेली नेत. पण जेवण देणाऱ्या कुळवाडणी भातावरच सांबार खीर काय असेल ते घालून पान यांच्या पदरात टाकत असत. आमटीत लडबडलेला भात बायका टोपल्या भरून भरून आणत. तो भात एकावेळी खाऊन संपणार कसा आणि ठेवला तर आंबून जाणार म्हणून बायका तो टोपला नदीवर घेऊन जायच्या. पाण्यात भात बुडेल असा टोपला धरून हलवून हलवून त्यातली आमटी सांबार धुवून गाळून टाकायच्या. कधी त्या घरीच टोपल्यात गागरीनं पाणी ओतायच्या. मग ती धुतलेली शीतं घरी आणून मडक्यात ओतून मंद विस्तवावर गरम करत ठेवायच्या. मंद धगीवरच्या या भातावर त्यांचं घर आणखी 2 दिवस ढकलायचं. काही घरांमध्ये पडीचं मांस शिजायचं. आमच्या घरात त्याला मज्जाव होता. शिमग्याच्या दिवसात काजू बोंडांना बहर असायचा. घरात भात भाकरीच्या जेवणाखेरीज काही खायला नसायचं. मग काजूची बोंड खायची. त्या बोंडांची दारू पाडण्याचा आमचा मोठा कार्यक्रम असायचा. आम्ही पोरं सकाळी आंबील किंवा तांदळाची भाकरी चटणीबरोबर खाऊन झाली की नदी पलीकडे चंडकीच्या की डोंगरावर जायचो. तिकडे काजू बोंडांनी लगडलेली झाडं असायची. काही भोवती कुंपण असायचं तर काही बेवारशी. त्यांच्यावर आम्ही चढायचो
आणि लाल भडक पिवळी धम्मक बोंड आणि हिरव्या रंगाच्या पण चांगल्या टपोऱ्या जून बिया डागा बिगांची पर्वा न करता फोडून परकराच्या ओछात वगैरे घेऊन पोटभर खायचो. उरलेली काही घरी आणायचो. घरातून एखादा पेला, भेंडीच्या घट्ट बुचाची उभी बाटली, फडका, साडीची किनार किंवा दोरी असं काहीतरी पळवून गोठ्याच्या मागे आणायचो. तिथं जमिनीत चांगला खोल खड्डा खणायचो. मग बोंड पेल्यात पिळून रस काढायचो. तो रस बाटलीत भरून बूच लावून फडक्यानं विढून दोऱ्यानं बूच घट्ट बांधायचो आणि इतर कोणी बघत नाही ना याची खात्री करून ती बाटली खड्ड्यात ठेवून माती लोटायचो. खड्डा बुजवून वर खुणेसाठी एखादा दगड ठेवायचो. मग एक एक दिवस मोजत 4-5 दिवस ढकेली की बाटली काढण्याची अधीरता शिगेला पोचलेली असायची. खड्डा उकरून बाटली बाहेर काढली की माती झटकून साफसूफ करून दोरा सोडून बाटलीचं झाकण उघडलं की आतून फुस्स करून आवाज आणि उग्र अंबूस दर्प यायचा. फेसी आलेला असायचा. ते रसायन खरं तर पिवत नसायचं, पण तरीही सर्वजण पेल्यात घेऊन मिटक्या मारत प्यायचो. मग झिंगल्याचं नाटक करत गोविंददादांनी वाडीतल्या इतर दारुड्यांच्या बोलण्या वागण्याची नक्कल हुबेहूब वटवायचो. खूप हसायचो. इथंही दारुड्या नवरा आणि त्याचा मार खाणारी, त्याला शिव्या देणारी त्याची बायको अशी पात्र असायची. आमच्या गोविंददादानं पडवीतल्या धान्य धुन्य ठेवायच्या खोलीत धान्य नाही पण दारूच्या रिकाम्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या. कधी कधी दादा घरात नाही हे बघून आम्ही बाटल्यांच्या तळाशी असलेली दारू जिभेवर सोडायचो. जिभेला कोणीतरी चावल्यासारख्या एकदम झिंजेने यायच्या. मग थोड्या वेळानं दारू चढल्यासारखं वाटायचं. खरोखरच ती चढायची की काय कुणास ठाऊक. असंच एकदा बोंड जमवून आणून आम्ही गोठ्याच्या पाठीमागे त्यांचा रस काढत होतो. काही जण बाटली पुरायला खड्डा करत होती. तेवढ्यात काही लोकांचा गोठ्यात मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज आला. आम्ही हातातली बोंड वगैरे गोनपाटाखाली लपवून कुडाच्या भिंतीच्या भोकातून बघू लागलो. आमचा गोविंददादा 1-2 गाववाले आणि कानात भीक बाळ्या आणि हातात कळं घातलेले कोणीतरी 2 जण गोठ्यात बैलाजवळ उभे होते. बैल बांधलेला होता. तो सुटा असला की शिंग रोखून कुणाकुणाच्या अंगावर जायचा. वाडीतल्या इतर गाई गुरांना हैराण करायचा. नदीवर पाणी भरायला जाणाऱ्या येणाऱ्या बायकांची बैलाला बघून त्रेधा तिरपीट व्हायची. आम्हा पोरांना तर तो बैल दिसला की धडकीच भरायची. त्या दिवशी बैलाचं दावं काढलेलं नाही हे लक्षात आलं. गोठ्यात आलेल्या त्या लोकांपैकी एकानं बैलाच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि त्याला मानेजवळ खाजवत चुचकारलं. मग दुसऱ्या माणसानं बैलाचे पुढले पाय एकत्र बांधले आणि सर्वांनी बैलाच्या पाठीवरून हात घालून बैलाचे पुढचे पाय ओढून त्याला खाली पाडलं. बैलाची पाठ जमिनीला लागताच अंगात जाकीट आणि भीक बाळी घातलेला एक जण म्हणाला, धरा आता त्याचे मागचे पाय फाकून धरा. त्याप्रमाणे दोघांनी पाय फाकून धरले. आम्ही पोरं कुडाला धरून बघत होतो. मला वाटलं ते लोक बैलाला कापतात की काय, म्हणून मी घाबरून म्हटलं, चला घरात जाऊया, रक्त बघून मला भीती वाटते. यावर आमच्यात जरा वडील असला शांताराम म्हणाला, तू खुलचट आहेस, ते काय बैलाला कापीत नाही आहेत, ठेचतात आहे. आणि तो गोठ्याला वळसा घालून आत गेला. मीही बाकीच्या पोरांबरोबर गेले. आम्हाला गोठ्यात आलेलं बघून दादा भडकला. त्यानं खिकसून शिव्या घालत आम्हाला तिथून पिटाळलं. आम्ही पुन्हा मागे येऊन कुडातून पाहू लागलो. भीकबाळीवाल्याच्या हातात 1.5-2 फूट लांबीच्या चपट्या जाडसर अशा लाकडाच्या पट्ट्या होत्या. त्या 2 पट्ट्यांमध्ये त्या दोघांनी बैलाचं बिजांड चिमटून धरलं आणि एकदम दाबलं. तशी बैलानं जोरात किंकाळी ठोकली आणि आपले मागचे पाय जोरात झाडले. आमचा थरकाप उडाला. पाय धरले दोघं मागच्या मागे धडपडले आणि सावरून पुन्हा किडवं होऊन एक जण विचारू लागला, हा आवाज आला काय, आवाज आला? नाही आला अजून. नाही कसा आला, मी ऐकला, बोटा मोडल्यासारखा कडाकडा आवाज आला. तर भीकबाळीवाला म्हणाला, असेल बुवा, पर मी नाही ऐकला.
त्यांचं ऐकला नाही ऐकला असं चाललं होतं आणि बैल आपली शिंग मागच्या मागे जमिनीत रोवत फुसफुस करीत होता. तेवढ्यात तिथं थोरली वहिनी हातात बारीकशी मातीची जोगली घेऊन आली. तिच्या हात तिनं आदल्या दिवशी भटणीकडून मागून आणलेलं लोणी आणि हळदीची पूड एकत्र करून ठेवलेली होती. तिनं बैलाच्या अंडकोशावर तो लेप लावला आणि मग दादानं बैलाचे बांधलेले पुढचे पाय सोडले. तशी बैल खाड खाड पाय रोवत उभा राहिला आणि चळा मुतला. तो मुतत असतानाच वाडीतल्या एकानं गोठ्यातून बाहेर जाता जाता त्याच्या पाठीवर जोरात थाप मारून म्हटलं, तुला लई मस्ती आली होती, ती आता जिरली ना? जा जा, ती बघ तिकडे गाय आली आहे, जा. आणि सगळी खो खो हसत गोठ्यातून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी थोरली वहिनी पुन्हा ती जोगली घेऊन गोठ्यात गेली. आमची वरात तिच्या मागे होतीच. ती बोटावर हळद दोन्ही घेऊन बैलाच्या अंडकोशाला त्याची लाथ चुकवून अगदी जपून लावण्याचा प्रयत्न करीत होती. बैलाचा अंडकोश सुजून लाल झाला होता आणि वरच्या नसाही काळ्या निळ्या पडून सुजमटल्या होत्या. झाडाला लटकणाऱ्या मोठ्या रामफळासारखा बैलाचा अंडकोश दिसत होता. बलात्काराच्या बातम्या ऐकताना पुढे तो अंडकोश अनेकदा आठवत राहिला. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.